DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। अकोल्यात दीपावलीपूर्वी वाहतूक व्यवस्था कोलमडली। नो एंट्री धडधडीत धावत भारी वाहने। दीपावलीचा सण जवळ आल्याने शहरातील बाजारपेठा खरेदीदारांनी फुलून गेल्या आहेत। रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तिलक रोड, अकोट स्टँड परिसर तसेच प्रमुख व्यापारी भागात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मात्र या प्रचंड गर्दीत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे नो एंट्री झोनमध्ये मोठ्या वाहनांचा मुक्त संचार दिसून आला। शहरातील तिलक मार्गासारख्या सर्वाधिक वर्दळीच्या भागात ट्रक, बस आणि इतर जड वाहने रविवारी निर्धोकपणे फिरताना दिसून आली। अनेक ठिकाणी पादचारी आणि दुचाकीस्वार हे या वाहनांच्या सपेटेत येण्यापासून थोडक्यात बचावले। अकोट स्टँड परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने एका मोठ्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्याचे आदेश न मानता वेगात वाहन पुढे नेले। या घटनेने वाहतूक पोलिसांचा यंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत विचारले की नो एंट्री भागातही वाहने कोणाच्या परवानगीने प्रवेश करत आहेत। पोलीस यंत्रणा व प्रशासनाकडून निष्काळजीपणा होत आहे का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे मागणी केली आहे की या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नो एंट्री झोनमध्ये जड वाहनांच्या प्रवेशावर सक्त बंदी घालावी, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। सणासुदीच्या काळात वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देणे आवश्यक असून त्यामुळे नागरिकांना सुरक्षित वातावरणात खरेदीचा आनंद घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.